असं बऱ्याच वेळेला थेट आणून हरणं सोडली, मग त्याच्यामुळे वाघ वाचवले, असं नाही होऊ शकत. म्हणजे इंटरकनेक्टेड जी आपली फूड चेन असते त्याच्या बेसपासून काम करावं लागतं, जेणेकरून तुमचा जो अपेक्स प्रेडिटर आहे तो जगू शकेल. म्हणून अनेक जंगलांमध्ये जर का तुम्ही आता फिरायला गेलात सेंट्रल इंडियाच्या वगैरे, तर तुम्हाला अनेक आपल्या ग्रासलँड पॅचेसच्या आजूबाजूनी थोडंफार फेन्सिंग दिसतं. तिकडचं गवत हे फुल फ्लेज वाढावं म्हणून केलेले ते मेजर्स असतात. म्हणजे असे छोटे छोटे मेजर्स खूप प्रमाणात आपल्याला बघायला मिळतात की जे कॉन्झर्वेशनला हेल्प करतात. आणि जर का तुम्ही इनडायरेक्ट इंटरव्हेन्शन्सनी, जसं ग्रासलँड मॅनेजमेंट असेल किंवा प्रेबेस मॅनेजमेंट, असं इनडायरेक्ट इंटरव्हेन्शन्स केली तर अपेक्स प्रेडिटर मॅनेज करणं हे पॉसिबल होऊ शकतं. मी आता रिसेंटली एक न्यूज बघितली होती, अमेरिकेतली असावी कदाचित, तर तिथे एक नदी मृत झाली होती. तर त्यांनी तिथे कोल्हे आणून सोडले, त्यानंतर हळूहळू पूर्ण फूड चेन तिथे डेव्हलप झाली आणि नदी पुन्हा वाहू लागली ती.